परत एकदा आलोय माशाला लई दिवसातून. तर बघू शकते पाऊस पण लई आलाय, त्याच्यामुळं पटापट मासे धरू तुम्हाला दाखवून. तर मोठे मासे तर पकडता येत नाही कारण की नदीत जाळी थांबत नाही. तर आपण वरती आलोय लई लांब, त्याच्यामुळं इकडं बारीक मासेच पडतात. तर आज बारीक मासे पकडणार आहे, तुम्हाला दाखवतो का बारीक मासे आपल्याला किती सापडतात. आपण जाळ टाकले तर माहीत पण नाही लई पाणी येतं भेटतात का नाही. चला मग जाळ काढता काढता दाखवतो का आपल्या बारीक जाळाला वातावरण बघू शकते. लई झालंय या साईडला, नदी पण खूप भरली, फार वरती पाणी गेलंय, लई पाऊस पडतो त्याच्यामुळं. तुम्हाला दाखवता जाळ काढताना मोठ्या साईजचे मळे मासे सापडल्यात, इकडे पण आहेत. आणि या साईडहून सगळ्यात मोठं साईज ही साईज असते मळ्या माशाची ही. तो मोठ्या साईजचा मळ्या मासा सापडलाय, हे बघू शकते. ही साईज असते, ही साईज सापडते कारण पाणी लई झाले त्याच्यामुळं ही साईज सापडते. तर मित्रांनो जबरदस्त साईज आहे मळ्या माशाची, एकदम मोठे साईजचा आहे. आणि याला काठ्या नसतात, या साईडहून या आपल्या शिंगट्यासारखाच असतं, हे पण फक्त सरळ काटा. इकडे बघू शकते जबरदस्त मोठे साईजचे मळे मासे आहेत. काळा शिंगट्या पण सापडलाय, हे काळा शिंगट्या. ह्यो असा असतोय काळा शिंगट्या, हे काळा असतो आणि पांढरा. तर आपला काळा शिंगट्या सापडलाय. आता हे पांढरा शिंगट्या आहे, हे असा पांढरा शिंगट्या साईज आहे शिंगट्या माशाची. तसं जसं पाणी कमी जाईल तसं मग शिंगट्या मासे सापडतात. तर घेऊ आता हे ठेवून आणि अजून जाळे काढू. आणि बघू शकता लोकेशन पण जबरदस्त आहे, पावसाचं वातावरण पण झालंय. इकडं पण आहे, इकडं पण आहे. परत एकदा आपण जाळीवरती घेतोय तर मासे कंचे कंचे भेटतात. तर पहिलाच मासा आला आपला वरती, शिंगट्या मासा. खाली आहेत मळे मासे, पर पाण्यात खाली पण आहेत मळे मासे आणि शिंगटे. एवढे आपल्याला मासे सापडल्यात, लोळे मळे आणि काळे शिंगटे पांढरे.